मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा का मिळाला? कारण ती इतकी प्राचीन भाषा आहे म्हणून त्याला दर्जा मिळाला ना. आणि आज आमची मराठी मुलं मुली एकमेकांशी बोलताना हिंदीमध्ये बोलतात. आणि ज्याला 125-150 वर्षाचा इतिहास आहे त्या भाषेला, हिंदी भाषेला, ती भाषा तुम्ही बोलताय. भाषा वाईट नाहीये, भाषा कोणतीही चांगली जगातली, कारण त्या भाषा मागे एक कष्ट असतात. ती काही सहज बनत नाही भाषा. बोला की, माझं म्हणणं हिंदी बोला, इंग्लिश बोला, पण दोन मराठी माणसं जेव्हा समोरासमोर येतात ना, दोन गुजराती आले की ते गुजरातीत बोलतात. दोन मराठी एकत्र आले की मराठी नाही बोलत अशातला भाग नाहीये. पण बरेच आता खूप कमी झाले. म्हणजे आपल्याच लोकांना याचं कारण आपण कोण आहोत, आपण कोण होतो, आपण कशामुळे आहोत हे माहितीच नाही. काय म्हणून मळगाशी तुझी बोललास ना की या सगळ्या याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज करून आपण असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, राजकारण असं केलं पाहिजे, सगळं मला मान्य. मी काय फार ताठर भूमिका घेऊन वगैरे माझं म्हणणं आहे की प्रश्न असा आहे ना की कसं होतंय की कोणाच्या तरी कच्छपी लागून आपण आपलं मूळ जे अस्तित्व आहे ह्यालाच समजा आपण आखुडतं. मी जर समजा घेतलं उद्या मग काय उरलंच नाही मग. आणि नुसत्याच राजकारणासाठी आणि नुसत्याच त्या निवडणुकांसाठी आणि कुठच्या गोष्टींसाठी मी उगाच घरंगळत जाणारा माणूस नाही. माझं म्हणणं महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्रासाठी माझं असं म्हणणे मराठी माणसाने या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे की मला कोणाच्या दावणीला बांधू नका. तोच प्रश्न विचारला तुम्ही. एकत्र या. मैत्री, कुठच्या पक्षाबरोबरची मैत्री मी समजू शकतो, पण त्या मैत्रीमध्ये जर समजा माझा कडवटपणा पातळ होणार असेल तर तो मला चालणार नाही. माझ्या बरोबरीने ह्या महाराष्ट्रामधला जो मराठीचा कडवटपणा आहे हा त्या कोणत्याही इतर पक्षांनी देखील तेवढाच जपला पाहिजे. कोणी भाजप असेल, अजून कुठचे दुसरे पक्ष असतील किंवा काही असेल, प्रत्येकाने ही गोष्ट कडवटपणे जपली पाहिजे. आज तुम्ही वेगळ्या पक्षात असाल पण तो तुमच्याही अस्तित्वाचा प्रश्न असेल उद्या भविष्यातला. तुमचं आहे अस्तित्व, ज्या गोष्टी आहेत ह्या जर तुम्ही गमावून बसलात कोण तुम्हाला कुत्र विचारणार आहे?